नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला एक मित्र जो टायकल मित्रमंडळ जे सर्वोदय नगरमध्ये आहे, त्यातला आपला सगळ्यांचा लाडका मित्र DJ बिट्टू, ज्याचं नाव मनीष म्हणून आपण सगळे त्याला ओळखतो. खरंच खूप वाईट गोष्ट घडलेली आहे काल. तो जेव्हा प्रवास करत होता एका कामासाठी आणि त्यावेळी त्याला वसईमध्ये त्याचा बाईक ॲक्सिडेंट झालं आणि त्यातून एका बाजूची त्याचं पाय म्हणा, कान म्हणा आणि अनेक ठिकाणी त्याची इंजुरीज झालेली आहे. आणि खूप कंडिशन्समध्ये काल त्याची रात्री सर्जरी देखील झालेली आहे. काल कुटुंबाशी बोलणं देखील झालं. विवियाना हॉस्पिटल म्हणून जे आहे आपलं वसईमधलं, त्या ठिकाणी त्याला इमिजिएटली शिफ्ट करून त्याच्यावर ऑपरेशन्स सुरू केलेले आहेत. मित्र सगळे, कुटुंब सगळे तिकडेच आहेत आणि सगळेच प्रयत्न करतात की तो लवकरात लवकर बरा हो. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो. मला वाटतं बिट्टूला आपण सगळेच ओळखतो आणि आत्ताचा जर तुम्हाला फोटो दाखवला हॉस्पिटलचा, तरी त्याची परिस्थिती आहे. आपला लाडका मित्र आहे तो. मी तुम्हा सर्वांना विनंती करीन की आपण सर्वांनी आज अनेक अडचणीत त्याचं पूर्ण कुटुंब चाललेलं आहे. मित्र देखील सगळे पुढे आलेले आहेत. त्याला आज या सगळ्या ज्या ऑपरेशन्स आहेत, त्याच्या कानाला लागलेलं आहे, त्याच्या हाताला एक मोठी इंजरी झालेली आहे, पायाला झालेली आहे. ह्याच्यात त्याची काही चूक नाही आहे, पण तो बाईक चालवत असताना कोणतं तरी डंपर या कोणत्या तरी गाडीने त्याला उडवलेलं आहे. त्यातून त्याचं ही घटना घडलेली आहे. त्याच्यावर पोलीस आणि इतर यंत्रणा चौकशी करतच आहेत. परंतु एक मित्र म्हणून, एक कुटुंब म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. मी माझ्या सगळ्या जोगेश्वरीतील माझे मित्र मंडळी सगळ्यांना एक विनंती करीन, तुम्ही सर्व त्याला ओळखता. त्याच्या सगळ्या म्हणजे आजच्या डेटला टायकल हे मंडळ दरवर्षी दहीहंडी आयोजित करतं. आपले अनेक मंडळं त्या मंडळात गेले असतील आणि त्याला बिट्टूच्या डीजेचा अनुभव त्यांनी घेतलेलाच असेल. एक चांगला स्वभावातला व्यक्तिमत्व, कधीच कोणाशी भांडणं नाही, सगळ्यांशी गोड बोलून राहणारा आपला हा मित्र DJ बिट्टू. खरंच खूप वाईट वाटलं जेव्हा हा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचे फोटोज बघितले मी, खरंच खूप हर्ट पण झालेलं आहे की अशा आपल्या एक लाडक्या मित्राबरोबर अशी एक घटना घडलेली आहे. पण आज आपण सर्व एक जबाबदारीने प्रयत्न करूया की त्याला जास्तीत जास्त आर्थिक मदत. आता मी बोलल्यानंतर मला कळालं आहे की 4 ते 5 लाख रुपये खर्च कमीत कमी लागणार आहे त्याच्या काही सर्जरीजमुळे. आणि कुटुंब देखील प्रयत्न करत आहेत. मित्रमंडळी देखील पुढे आलेली आहेत. तर माझी तुम्हा सर्वांना, जोगेश्वरीकरांना प्रामाणिक विनंती आहे, आपण एक जबाबदार मित्र, जबाबदार मंडळ आणि जबाबदार सहकारी असं मी सगळ्यांना सांगेन की जे काही आपल्याला शक्य असेल ते आपण ते कॉन्ट्रीब्यूट करावं. टायकल मित्रमंडळातला एकाचा नंबर त्याने Google Payवर दिलेला आहे. त्याचे मित्र सगळं कॉर्डिनेट करतायत सगळं हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून. तर मी माझ्या ह्या व्हिडिओसोबत माझा तो नंबर देखील असेल, ज्याच्यावर लोकांना Google Pay करायचं आहे. शंका घेऊ नका की तो नंबर कोणाचा आहे, काय. टायकल मित्रमंडळातला तो प्रशांत आहे. तो त्यांच्याच मंडळाचा सहकारी आहे आणि जेन्युइन व्यक्तिमत्व आहे. तर कोणत्याही अशी शंका मनात ठेवू नका. बिनधास्त तुम्ही त्याच्या Google Payवर तुम्हाला जे काही सहकार्य करायचं ते तुम्ही करा. आणि नक्कीच मी प्रयत्न करीन वेळोवेळी बिट्टूच्या तब्येतीबद्दल तुमच्या सर्वांपर्यंत व्हिडिओ किंवा फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्वांना अपडेट करेन. पण परत एकदा मी पूर्ण जोगेश्वरीकरांना विनंती करीन की आपण माणुसकी म्हणून आपला एक वेगळी ओळख आहे, सामाजिक म्हणून आपली एक ओळख आहे. तर आज आपल्या सर्वांना पुढे यायचं आहे आणि आपल्या या लाडक्या बिट्टूला लवकरात लवकर ठीक करून आपल्या सगळ्यांमध्ये त्याला परत आणायचं. तर मी सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण सर्वांनी जेवढं जास्त सहकार्य करताल, तुम्ही मॉनिटरली करता येऊ शकतं. त्या विवियाना हॉस्पिटलमध्ये जे वसईला आहे त्याच्यात तुमचे काही कॉन्टॅक्ट्स असतील, काही तिकडे आपण ते कन्सेशन्स करू शकतो, काहीही करू शकतो. तर कृपया करून जो नंबर आहे, म्हणजे बाबू खरात, तुम्ही सगळेच ओळखता त्याला, बाबू खरातला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्रशांतला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना योग्य पद्धतीने तुमच्या संपर्कातलं मार्गदर्शन करून आपण त्यांना ही मदत मिळवून देऊ. मी तर नक्कीच आहे. आपण सर्वांनी देखील त्याच्यासोबत उभे राहू. धन्यवाद.